अचानक ठरवायचं आणि कुठेतरी निघायचं. म्हणून मी, माझा भाचा, ताई आणि भाऊजी आणि भाची आम्ही निघालो गोवर्धन इको विलेजमध्ये. गाडी पार्किंगमध्ये पार्क करत थंडगार कोल्ड्रिंक पीत आता गोवर्धन इको विलेज एक्सप्लोअर करायचं ठरवलं. श्रीकृष्ण भगवंताच्या त्या नगरीमध्ये आम्ही अगदी तल्लीन होऊन गेलो. तिथे असणारं भजन आणि छोटी मात्र त्या गोमातेला चारा द्यायला गेली. पहिल्यांदा थोडीशी डचकली, त्यानंतर तिने गोमातेला चारा देऊन तिच्या चेहऱ्यावरचा क्यूटनेस मात्र नक्कीच सांगून जात होता, यस गर्व से कहो हम हिंदू है. त्यानंतर गोवर्धन इको विलेज एक्सप्लोअर करायला सुरुवात केली. पहिल्यांदाच भलं मोठं हॉटेल लागलं. तिकडे सगळं काही जे स्वीट्सचे आयटम आहेत त्या गोवर्धन इको विलेजमधल्याच मिळणाऱ्या दुधापासून बनवले जातात. त्यानंतर भजनामध्ये तल्लीन होऊन आम्ही श्रीकृष्ण भगवंताच्या मंदिराकडे दर्शनासाठी रवाना झालो. दर्शन घेऊन त्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघितले. वेगवेगळ्या जातीचे मासे आहेत. बघून खूप भारी वाटलं. थोडेसे फोटो काढले. आणखी एक्सप्लोअर करायचं ठरवलं म्हणून परिक्रमाच्या दिशेने वळालो. परिक्रमा एक्सप्लोअर करत एक एक घाट एक्सप्लोअर केले आम्ही. त्यानंतर शेषनाग आणि भगवद्गीतेमध्ये ज्याप्रमाणे घडलं आहे त्याप्रमाणे इथे त्यांनी संपूर्ण चित्रीकरण उभारलं आहे. त्यानंतर आम्ही गेलो त्यांच्या गिफ्ट शॉपमध्ये. गिफ्ट शॉपमध्ये सुद्धा वेगवेगळ्या व्हरायटीचे गिफ्ट्स होते. त्यानंतर थोडंफार फ्रूट सलाड खात आम्ही परतीचा प्रवास करायचा म्हणून घरी निघालो. मध्ये वाटेत नदीवर छोट्याला आंघोळ करायची होती म्हणून त्याला त्या पाण्यात बुचकललं आणि आम्ही निघालो घरी. कसं वाटलं ब्लॉग? लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.